त्याचबरोबर सीझन क्लब क्रिकेटचा बादशाह विशाल जंगम यांनी सुद्धा या ठिकाणी यायचंय, त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी स्वागत करूया. विशालजी जंगम नवीन या ठिकाणी जर बघितलं तर क्लबच्या माध्यमातून अनेक नवीन नवीन खेळाडू तयार करण्याचं काम विशालजी यांच्या माध्यमातून केलं जातं. विशालजी जंगम आपण सुद्धा या, आपला सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. धन्यवाद समीरजी. जाऊया मैदानाकडे. छत्रपती वॉरियर्स विरुद्ध वरद इलेव्हन सिंधुदुर्ग या दोन संघादरम्यान प्राथमिक फेरीतील सामना रंगतोय. नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल जिंकतोय चंद्रा जाधव. वरद इलेव्हन सिंधुदुर्ग क्रिकेट संघ आणि प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. 3 षटकांचा सामना आहे. प्रारंभीची सलामीची जोडी छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघाकडून. एका बाजूला गणेश, त्याला साथ देताना योग्य अशी सलामीची बॅटर मैदानावरती. गोलंदाजीच्या आक्रमणावरती वरद इलेव्हन सिंधुदुर्ग संघाकडून मॅन फ्रॉम कासार्डे सिद्धार्थ जठार आपल्याला स्क्रीनवर दिसतोय. एक उदयनमुख खेळाडू आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्य या मैदानावरती आपल्याला खेळताना दिसतोय. सर एक मिनिट, एक सन्मान करूया. या ठिकाणी क्रिकेट क्लब अचिवर्स क्रिकेट अकॅडमीचे या ठिकाणी कोच सन्माननीय श्री विवेकजी जंगम, ज्यांनी या ठिकाणी अनेक तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करत असताना तरुण खेळाडू घडवण्याचं काम केलंय. ते जंगम साहेब या ठिकाणी आहेत. जंगम साहेब खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या क्लबला सुद्धा. असेच नवीन नवीन खेळाडू घडवत राहा आणि सिंधुदुर्गाचं नाव रोशन करा. धन्यवाद. ओटो कॉम्बॉक्स. यावेळी मात्र सुरेख असा फटका पाहायला मिळतोय. सुरेख असा झेल टिपला जातोय. दरम्यानच्या काळामध्ये योगेशी खेळ या ठिकाणी समाप्त होते. चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर असा झेल. वरद इलेव्हन सिंधुदुर्ग संघ, जो संघ या स्पर्धेमधील विजेतेपदाचा दावेदार सुद्धा झाला होता. एकदा त्यांनी विजेतेपदाला गवसणी सुद्धा घातली होती आणि त्या सामन्यामध्ये दाजी नाईक मालिकेवरचा बहुमान मिळवला होता. मला वाटतं 2 वेळा या संघानं, वरद इलेव्हन सिंधुदुर्ग क्रिकेट संघानं 2 वेळा या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं होतं. एका वर्षी गणेश कुबल मालिकावीर आणि दुसऱ्या वर्षी दाजी नाईक मालिकावीर ठरला होता. प्रथमेश अर्थात छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघाला बसलेला मोठा धक्का. धावसंख्या धावफलकावर 2 गडी बाद 1 अशी सांघिक धावसंख्या. योगेश आणि प्रथमेश लागोपाठच्या 2 चेंडूवर बाद होत आहेत. वरद इलेव्हन सिंधुदुर्ग संघ, विनायकजी अपराज साहेबांचा संघ आणि या संघानं जर 6 पर्वांचा जर विचार केला मागच्या, तर 2 पर्वामध्ये या संघानं अजिंक्यपद मिळवलं होतं. असा आज वरद इलेव्हन सिंधुदुर्ग क्रिकेट संघ मैदानावरती. चांगली कामगिरी चंद्रा जाधव, महेश चेंदवणकर, अर्थात महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील एक वलयांकित नाव आहे महेश चेंदवणकर. आणि महेश चेंदवणकर, रवी चेंदवणकर सर निश्चितच आपल्या आईच्या नावानं सुद्धा एक स्पर्धा मुंबईमध्ये मोठी स्पर्धा असते. असेच महेश चेंदवणकर आपल्याला यष्ट्यांच्या मागे नवीन बॅटर मैदानाच्या दिशेनं. कृपया छत्रपती वॉरियर्स 12th मॅन आपण पाठवायचा आहे, कृपया आपल्याला विनंती आहे. या ठिकाणी सिद्धार्थ जठार हॅट्रिक साध्य करतात या मैदानावरती. बंटी नावाचा फलंदाज बाद होतोय. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 गडी बाद करून मॅन फ्रॉम कासार्डे सिद्धार्थ जठार या स्पर्धेतील मला वाटतं दुसरी विकेट हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण करतायत. चांगली गोलंदाजी अर्थात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंचं टॅलेंट या मैदानावरती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि सर्वस्वी या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्हा फ्रेंड सर्कल मुंबई यांना श्रेय द्यावं लागेल, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व खेळाडूंना एकत्र करून या मैदानावरती ही स्पर्धा खेळवली जाते. अर्थात या वर्षी जर विचार केला 7व्या पर्वाचा, तर आपल्याला
चांगले दर्जेदार खेळाडू पाहायला मिळेल. बबल नाईक कालच्या दिवसामध्ये खेळून गेला, दाजी नाईक असतील, गणेश कुबल. आजच्या दिवसामध्ये पायस अल्मेडा, दर्पण आचरेकर, आकाश मसूरकर. सिद्धार्थ जटर सज्ज होतोय, एक युवा खेळाडू मॅन फ्रॉम कासार्डे. या सामन्यामध्ये विकेटची हॅट्रिक त्याने पूर्ण केली असा सिद्धार्थ जटर मैदानावरती सुरेख प्रकारचा फटका पाहायला मिळतो. या चेंडूवर मिळतो तो निश्चितच चौकार आणि पंचांचा इशारा येतोय. सर चेंडू आणि दरम्यानच्या काळामध्ये नो चेंडू येताना एकटा येत नाही तर येताना फ्री हिट सुद्धा घेऊन येतो. उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट अर्थात सुवर्ण संधी असेल छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघाला या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. धावसंख्या धावफलकावर या चौकारानं तब्बल 7 धावा, 9+4 अर्थात या चेंडूवर मिळतात या 5 धावा. धावसंख्या होते 7 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघ, सिद्धार्थ जठार. फुलटॉस प्रकारचा चेंडू हलक्यात खेळला जातो. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडू अडवला जातो. जोपर्यंत चेंडू अडवला जातोय एकचोटी धाव म्हणता येईल दोन्ही फलंदाजामध्ये. एका बाजूने जर पाहिलं तर प्रथमेश आणि त्याला साथ देताना गणेश, म्हणजे ओमकाराची 2 रूप मैदानावरती खेळताना दिसतात. एका बाजूने प्रथमेश हे ओमकाराचं रूप आहे, गणेश हे सुद्धा एक ओमकाराचं रूप आहे. आणि आज हे 2 खेळाडू मैदानावरती खेळताना दिसत आहेत. पहिल्या षटकाची होते सांगता आणि पहिल्या षटकाचा जर लेखाजोगा पाहिला तर पहिल्या षटकामध्ये छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात नाममात्र 8 धावा. सिद्धार्थ जटर चांगली गोलंदाजी, मॅन फ्रॉम कासार्डे अर्थात कासार्डेचा जर विचार केला तर आमचे अतिशय तळेरेचा खेळाडू आहे महेश चेंदवणकर. महाराष्ट्र टेनिस क्रिकेटतील मोठं नाव, वलयांकित नाव महेश चेंदवणकर मैदानावरती. रवी चेंदवणकर सर असतील, महेश चेंदवणकर सर असतील, ज्यानं क्रिकेटची अविरत सेवा केली आहे महाराष्ट्र टेनिस क्रिकेटची. आणि त्याचपैकी महेश चेंदवणकर मैदानावरती दुसरं षटक हाताळण्यासाठी. आणि समोर असेल डावखुरे हाताचा फलंदाज गणेश. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीपचा सुरेख असा देखणा फटका पाहायला मिळतोय. आणि बघता बघता चेंडूचा प्रवास हा निश्चितच सीमारेषेचं उल्लंघन करून SPL मिळतोय. षटकार गणेशच्या बॅटमधून. सर यानंतर होणार सामना भगवती 11 तोरसळे वर्सेस रवळनाथ 11 फोंडाघाट. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या ठिकाणी यायचं आणि आपले फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून जायचंय आणि टॉस सुद्धा करायचे लगेचच. फोंडा वर्सेस तोरसळे, भगवती 11 वर्सेस रवळनाथ 11 दोन्ही टीम या ठिकाणी या. ओटो कॉम्बॉक्स. एक मोठं नाव मैदानावरती गोलंदाजी करताना महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर रवी चेंदवणकर सर असतील किंवा महेश चेंदवणकर सर असतील, ज्यांना महाराष्ट्र टेनिस क्रिकेटची अविरत सेवा केली. आणि आज मात्र या मैदानावरती खेळताना दिसतोय महेश चेंदवणकर, वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघाकडून. धावसंख्या धावफलकावर 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुरेख असा चेंडू हलक्या हाताने खेळला जातो. जोपर्यंत क्षेत्ररक्षण होते एकेरी धाव घेतली जाते. आज मात्र हरकुळ खुर्द गांगोवाडी संघाचे जे समर्थक आहेत ते अतिशय खुश दिसत आहेत. खास करून आमचे दीपक रासम साहेब, त्यांचं 1500 रुपयाचं ग्वागल सुद्धा फुटलं. परंतु ग्वागल गेलं तरी चालेल, परंतु आपल्या गावाचा संघ जिंकला पाहिजे. 14 धावा मला वाटतं हरकुळ खुर्द गांगोवाडी क्रिकेट संघानं फलंदाजांनी. धावसंख्या धावफलकावर 16 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा. स्ट्राईकच्या दिशेनं गणेश खेळण्यासाठी सज्ज छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघाकडून. दुसऱ्या बाजूनं महेश चेंदवणकर. मोठा फटका पाहायला मिळतोय, सुंदर असा फटका, 1 बाउल चेंडू जातोय सीमा पार. या चेंडूवर मिळतोय SPL चौकार. चौकारानं सांघिक धावसंख्या धावफलकावर 20 धावा धावफलकावर. सिंधुदुर्ग फ्रेंड सर्कल मुंबई आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचं 7वं पर्व आपण अनुभवतोय. खरोखर या सर्व तरुण मित्रांना धन्यवाद द्यावे लागतील की एक मानाची, स्वाभिमानाची आणि अभिमानाची स्पर्धा. गेले 7 पर्व आपण ही स्पर्धा अनुभवतोय. पुन्हा एकदा पॅडल स्वीप मारण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसतोय. दरम्यानच्या काळामध्ये पंचांचा इशारा येतोय. अवंत स्वरूपाची एकेरी धाव. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय महेश चेंदवणकर यांच्याकडून. एकेरी धावसंख्येने सांघिक धावसंख्या 21, लॉस ऑफ 3 विकेट. प्रारंभीचं पहिलं षटक हाताळलं मॅन फ्रॉम तरळे सिद्धार्थ जटर, ज्यानं या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण केली. तो सिद्धार्थ जटर आणि त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आज गोलंदाजी करतोय महेश चेंदवणकर सर. महेश चेंदवणकर यांना बुमरो म्हणून ओळखलं जातं.
आणि अनेक वर्ष यांनी या ठिकाणी जर बघितलं तर क्रिकेटची सेवा केली. एक नाव होतं, एक दहशत होतं. ती दहशत बुमरो आणि लारा या दोन भावांची. मंडप डेकोरेटर्स आपण कृपया आमच्या समालोचक कक्षाकडे संपर्क करायचा आहे. मंडप डेकोरेटर्स 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त आणि सांघिक धावसंख्या धावफलकावर शतकतोय चेंडू. या चेंडूवर मिळतोय SPL चौकार छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघाला आणि चौकारानं सांघिक धावसंख्या धावफलकावर गणली जाते. ती अर्थात 4 गड्यांच्या मोबदल्यात 25 लॉस ऑफ 4 विकेट. तिसरं षटक पदावर सर्वेश सावंतच्या पहिल्या चेंडूचा समाचार अर्थात स्वागत केलं जातं सर्वेशचं. ते चौकारानं गणेशच्या माध्यमातून हरकुळ अंगोवाडी क्रिकेट संघ या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश करतोय. आणि दुसऱ्या बाजूनं जर पाहिलं तर छत्रपती वॉरियर्स आणि वरद 11 सिंधुदुर्ग प्राथमिक फेरीत सामना रंगतोय या मैदानावरती. आकुट टप्प्याचा चेंडू या ठिकाणी फायनलच्या दिशेने खेळला जातोय. पायचा चेंडूचा प्रवास, चेंडू जातो सीमा पार. या चेंडूवर मिळतोय SPL चौकार. लागोपाठच्या दोन चेंडूवर 2 चौकार. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतोय डावखुरे हाताचा फलंदाज तो अर्थात गणेश. सांघिक धावसंख्या धावफलकावर छत्रपती वॉरियर्स पोहोचतोय तो 29 धावसंख्येवर. येणारे अजूनही 4 चेंडू असतील या डावातील आणि ज्या 4 चेंडूवर आक्रमण करावं लागेल ते फलंदाज गणेशला. गणेशने प्रारंभीला येऊन निश्चितच एका बाजूनं संघासाठी दर्जेदार कामगिरी केली आहे. पुन्हा एकदा सुरेख असा फटका पाहायला मिळतोय आणि चेंडूचा प्रवास लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 चौकार पाहायला मिळतात. चौकारांची हॅट्रिक सुद्धा आज या सामन्यामध्ये पाहायला मिळाली. अर्थ जटारनं पहिल्या षटकामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली आणि त्यानंतर त्याला प्रत्युत्तर देताना गणेशच्या बॅटमधून चौकाराची हॅट्रिक पाहायला मिळते. चौकारानं सांघिक धावसंख्या 33 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा अजून एक खेळ बाकी. गणेश चांगली फलंदाजी छत्रपती संघासाठी करताना दिसतोय. एक आव्हानात्मक धावसंख्या. दुसऱ्या बाजून जर विचार केला वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघ ज्या संघानं 6 पर्वाचा जर विचार केला तर 2 पर्वामध्ये या संघानं अजिंक्यपद मिळवलं होतं. तोच वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघ मैदानावरती. पुन्हा एकदा तो का पाहायचा आहे. लागोपाठचे 4 चौकार. 4 चेंडू मध्ये 4 चौकार होतात का? आणि पुन्हा एकदा 4 चेंडू मध्ये 4 चौकार मारण्याचा सुद्धा पराक्रम आज आपण या मैदानावरती पाहतोय. गणेशची चांगली फलंदाजी. डावखुरे हाताचा फलंदाजा निश्चितच प्रतिस्पर्धी संघाला धोकादायक ठरू शकतो आणि ती प्रचिती देणारी फलंदाजी मैदानावरती छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघाची. धावसंख्या धावफलकावर 37. रवळनाथ 11 पुंडघाट कर्णधार नागेश सुतार आपण टास्का बॉक्स मध्ये यायचंय. रवळनाथ 11 पुंडघाट कर्णधार नागेश सुतार आपल्याला विनंती आहे आपण टास्का बॉक्स मध्ये यायचं. आपला पुढचा सामना असेल भगवती 11 तोरसळे विरुद्ध रवळनाथ 11 पुंडघाट. 37 धावा धावफलकावर. लागोपाठच्या 4 चेंडूवर 4 चौकार पाहायला मिळाले गणेशच्या बॅटमधून. तोच गणेश खेळण्यासाठी सज्ज. षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा गणेशच्या बॅटमधून. आता मात्र एक मोठा धमाका. चेंडूचा प्रवास हा निश्चितच सीमा. या चेंडूवर मिळतोय SPL षटकार. षटकारानं सांघिक धावसंख्या धावफलकावर 43 धावा. यावेळी मात्र पुन्हा एकदा तोच फटका पाहायला मिळतो. एकदा तर पूर्ण केली जाते. चंद्रा जाधव चेंडूवर येतोय. चेंडूचा जोपर्यंत फेक केली जाते 2 धावा पूर्ण केले जात आहेत. पहिल्या 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त आणि पहिल्या 3 षटकांचा लेखाजोगा पाहिला तर पहिल्या 3 षटकामध्ये छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघानं धावा जमवल्या आहेत 45 आणि विजयासाठी लक्ष ठेवलंय वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघासमोर. 18 चेंडू 46 धावांचं लक्ष. चांगली फलंदाजी गणेश कडून पाहायला मिळाली. वैयक्तिक 40 धावांची खेळी नाबाद केली. एकदा गणेशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक वैयक्तिक 40 धावांची खेळी आपल्या संघासाठी अर्थात छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघासाठी. धावसंख्या धावफलकावर गणली जाते ती 45 धावा आणि विजयाचं लक्ष. मान्यवर कक्षामध्ये
व्यासपीठावरती सौ आरतीताई बनसोडे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. MSc गणित, MA फिजिओलॉजी, त्याचबरोबर MED अँड ॲडव्हान्स डिप्लोमा इन काउन्सिलिंग, त्याचबरोबर मुंबई विद्यापीठातून सध्या PhD फिजिओलॉजी मध्ये PhD करत आहेत आरती बनसोडे मॅडम यांच्या या ठिकाणी आपण स्वागत करूया. त्याचबरोबर या ठिकाणी जर बघितलं तर स्प्री स्कूलचे CEO या पदावर त्यांनी काम सांभाळून समोदेशन पण केले. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत महिला व बाल कल्याण विभागाचे त्या वुमन वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून महिला ज्येष्ठ नागरिक चला पंच सामना सुरू विद्यार्थ्यांना करा. मार्गदर्शन पंच. त्यांनी केले आणि अशी वैयक्तिक अनेक कामगिरी त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. त्याचबरोबर या ठिकाणी प्रेरणा भराडे मॅडम हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्या सुद्धा या ठिकाणी आपण सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतोय. ट्वेल्थ मॅन छत्रपती वॉरियर्स, 12th मॅन. त्याचबरोबर जर व्यासपीठावर बघितलं तर मिलिंद लेले सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करायचंय. मिलिंद लेले सर, सन्मान्य श्री मिलिंदजी लेले सर. आणि त्याचबरोबर बसराज बॉलर नेम दाडगे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी अमित विनंती असतात, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. बसराजजी दाडगे सर. O2 कॉम्बॉक्स परत एकदा बघूया 46 धावांचा बाटला कशा प्रकारे केला जाईल. जाऊया ऐकूया आवाज आबा कोचरेकर सर. धन्यवाद. गोलंदाजच्या आक्रमणावरती हितेश दिसतोय. अर्थात 46 धावांचा पाठलाग करताना प्रारंभीची सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघाकडून महेश चंदवणकर सर त्यांना साथ देताना मंदार गुरव अशी महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव मैदानावरती. 46 धावांचा पाठलाग करताना पहिल्या चेंडूवर एक चौकार पाहायला मिळाला महेशच्या बॅटमधून आणि तोच महेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. दुसऱ्या बाजूने हितेश अर्थात छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघाकडून प्रारंभीचं जोखमीचं षटक हाताळताना दिसतोय तो मैदानावरती. मोठा फटका पाहायला मिळतोय महेशच्या बॅटमधून. पाहायचाय चेंडूचा प्रवास अर्थात पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. पंचांचा इशारा येतोय तो षटकार. नक्कीच सर, असा हा खेळाडू आहे ना, ज्याने बघितलं तर पहिल्यांदा सिंधुदुर्गामध्ये जर व्यावसायिक खेळाडू कोणी आणण्याची जर सुरुवात केली असेल तर ती फ्रेंडशिप चेंडवणच्या माध्यमातून करण्यात आली आणि त्याचा कर्णधार हा महेश चेंदवणकर होता, ज्याला बुमरो म्हणून ओळखला जातो. मडुरेश्वरचे ते मैदान आणि त्या मैदानामध्ये पहिल्यांदा व्यावसायिक खेळाडू मुंबईतनं नेण्याचं काम या ठिकाणी महेश चेंदवणकरने केलं होतं, ज्यावेळी तो फ्रेंडशिप चेंदवण खेळत होता. O2 कॉम्बॉक्स षटकार आहे षटकार. अर्थात वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघाकडून सलामीचे दोन बॅटर मंदार गुरव आणि महेश चंदवणकर सर अर्थात महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील ही दोन मोठे नाव आहेत. अर्थात जोगेश्वरीच्या मैदानावरती मंदार गुरवनं सुद्धा चांगली कामगिरी केली होती. आज मात्र वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघाकडून हे दोन बॅटर खेळताना दिसत आहेत. पहिल्या दोन चेंडूचा जर विचार केला तर दोन चेंडू मध्ये खर्च करतोय 10 धावा. गोलंदाज हिते 46 धावांचा पाठलाग करताना महेश चंदवणकर सरांनी आक्रमक अशी सुरुवात केली मैदानावरती. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर एक गगनचुंबी SPL षटकार मैदानावरती. 46 धावांचा पाठलाग करताना प्रारंभीच्या जोखमीच्या षटकामध्ये अशाच प्रकारची हाणामारी करावी लागेल वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघाच्या फलंदाजांना. तीच कामगिरी मैदानावरती करताना दिसतोय. अर्थात महेश चंदवणकर सर हितेश गोलंदाजासाठी आक्रमणावरती सज्ज होतोय. यानंतर एक पुढील सामना होईल भगवती 11 तोरसळे रवळनाथ 11 फोंडाघाट. नाणेफेकीचा कौल जिंकतोय रवळनाथ 11 फोंडाघाट संघ आणि मैदानावरती गोलंदाजी करण्याचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतोय. आपण रेडी राहायचं. हा सामना संपल्यानंतर लगेच आपण क्षेत्ररक्षण. यावेळी मात्र पुन्हा एकदा महेश चंदवणकर सरांच्या बॅट मधून एक मोठा धमाका मैदानावरती SPL येतोय. हा षटकार आक्रमण आणि आक्रमण काय असते याची प्रचिती देणारी फलंदाजी मैदानावरती महेश चंदवणकर सरांकडून पाहायला मिळते. अर्थात महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील हे मोठं नाव आहे.
अनेक मैदान ज्या खेळाडूंनी गाजवली आपल्या चतुरस्थ फलंदाजीने ते महेश चेंदवणकर तर आज मात्र वरद इलेव्हन सिंधुदुर्ग विनायक अपराजच्या हा संघ मैदानावरती पहिल्या 3 चेंडूचा लेखाजोगा पाहिला तर पहिल्या 3 चेंडूमध्ये खर्च करतोय 16 धावा गोलंदाज हितेश 46 धावांचा पाठलाग करताना आक्रमण पहिल्या चेंडूपासून आक्रमण केलंय तर अर्थात महेश चेंदवणकर सरांनी आणि तीच कामगिरी निश्चितच विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसतोय वरद इलेव्हन सिंधुदुर्ग क्रिकेट संघ परंतु दुसऱ्या बाजूला छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघाला कमबॅक करणारी गोलंदाजी मैदानावरती करावी लागेल या महत्वपूर्ण सामन्यामध्ये हितेश यावेळी खोलवर टप्पा चेंडूचा तितका सन्मानजनक खेळून खेळला जातो जबरदस्त क्षेत्ररक्षण होते 30 सर्कलच्या आतमध्ये एकेरी धाव घेतली जाते आणि धावसंख्येनं 46 धावांचा पाठलाग करताना वरद सिंधुदुर्ग क्रिकेट संघ पोहोचतोय तो बिनबाद 17 धावा धाव फलकावर स्ट्राईकच्या दिशेने प्रथमच मंदार गुरव एक टेनिस क्रिकेट मधील मोठं नाव यावेळी मात्र हलक्या हाताने खेळतोय एक खोलवर टप्पा चतुरस्थ गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते हितेश कडून कमबॅक करणारी गोलंदाजी वैभव गावडे आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं वैभव गावडे 18 धावसंख्या धावफलकावर अर्थात मंदार गुरव आणि महेश चेंदवणकर ही मोठी नामं टेनिस क्रिकेट मधील आपल्याला मैदानावरती या सिडको मैदानावरती खेळताना दिसत आहेत यावेळी हलक्या हाताने खेळलेला चेंडू सन्मानजनक खेळला जातोय जोपर्यंत चेंडू अडवला जातोय एकेरी धाव घेण्याची संधी ही मैदानावरती दोन्ही फलंदाजाकडे पहिल्या षटकाची अर्थात पहिल्या जोखमीच्या षटकाची होती समाप्ती 46 धावांचा पाठलाग करताना मैदानावरती वरद इलेव्हन सिंधुदुर्ग क्रिकेट संघ पोहोचतोय बिनबाद 19 धावा 46 धावांचा पाठलाग करायचा आहे आज अनेक स्टार कास्ट खेळाडू मैदानावरती खेळताना दिसतील सकाळच्या सत्रामध्ये पाहिलं आकाश मसूरकर दर्पण आचरेकर जतीन कांबळे 12 चेंडू 27 धावांचं लक्ष मैदानावरती पार करावं लागेल वरद इलेव्हन सिंधुदुर्ग क्रिकेट संघाला येणारे 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये कंपल्सरी 27 धावा सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघाकडून प्रथमेश नावाचा गोलंदाज सज्ज होतोय अर्थात 12 चेंडू 27 धावांचं लक्ष कंपल्सरी चेस करायचे आहेत वरद इलेव्हन सिंधुदुर्ग क्रिकेट संघाला विनायक अपराज सरांचा हा संघ आणि दुसऱ्या बाजूनं प्रथमेश यांच्या बालकीचा संघ छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघ तर डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच दोन्ही हा समांतर करतात हा चेंडू स्वर असल्याचं घोषित करतात एका अवांतर स्वरूपाच्या धावसंख्येमध्ये बदल होतोय धावसंख्या होती ती 20 धावा धावफलकावर बिनबाद येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये 26 धावांचं लक्ष गाठायचं आहे वरद इलेव्हन सिंधुदुर्ग क्रिकेट संघाला एका बाजूनं हरकुळ खुर्द गांगोवाडी क्रिकेट संघ या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचतोय तर सकाळच्या सत्रामध्ये कॅडबरी क्रिकेट स्पोर्ट मसुरे क्रिकेट संघ हा सेमीफायनल मध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरतोय यावेळी मात्र महेश चेंदवणकर सरांच्या बॅट मधून एक मोठा फटका परंतु तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सुरेख असा जेल टिपला जातोय आणि महेश चेंदवणकर यांची या ठिकाणी होते खेळी समाप्त फटका तर अतिशय सुंदर होता परंतु तितकाच पळाईनं क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो सुरेख असा जेल टिपतोय एक गडीबाद सांघिक धावसंख्या 20 धावा धावफलकावर वरद इलेव्हन सिंधुदुर्ग क्रिकेट संघ च्या दिवसामध्ये जर या स्पर्धेचा जर विचार केला तर मसुरे गावानं या स्पर्धेवरती आपला वरचष्मा दाखवलाय कालच्या दिवसामध्ये स्टार इलेव्हन मसुरे अद्विक स्पोर्ट मसुरे आणि आजच्या दिवसामध्ये कॅडबरी क्रिकेट स्पोर्ट मसुरे म्हणजे मसुरे गावातील 3ही संघ आज या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश करतायत खास करून खंडे यांच्या मालकीचा संघ मैदानावरती आणि वसंत परब हे या संघाचे व्यवस्थापक आहेत चांगलं संघाची बांधणी केली होती वसंत परब साहेबांनी चांगली संघाची बांधणी आणि या संघाचे मालक प्रणित दुखंडे साहेब गतवर्षीचा विजेता संघ कॅडबरीज क्रिकेट स्पोर्ट मसुरे क्रिकेट संघ याही वर्षी त्याच जोमानं त्याच आत्मविश्वासानं जिद्दीनं हा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचतोय पाहायचं यावर्षी सुद्धा विजेतेपदाचा प्रमुख दावेदार ठरतो का
कॅडबरी क्रिकेट स्पोर्ट मसुरी क्रिकेट संघ, परंतु येणारी वेळ काल ठरवेल या वर्षीच्या 7व्या विजेत्या पदाचा मानकरी कोणता संघ असेल. त्याचप्रमाणे कोणी अजून जेवायचं राहिलं असेल तर हरकुळ खुर्द गांगोवाडी या संघाशी संपर्क करायचा आहे. हॅलो हॅलो दरम्यानच्या काळामध्ये षटकार येतोय. मंदार गुरव सरांच्या बॅटमधून एक सुरेख असा षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 46 धावांचा पाठलाग करताना 27 धावा धावफलकावर. चांगली फलंदाजी. एका बाजूने महेश चंदवणकर डगआउटच्या दिशेने गेल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं गुरु राणे मैदानावरती मॅन फ्रॉम कणकवलीचा हा खेळाडू आहे गुरु राणे, आणि त्याला साथ देताना मंदार गुरव. महाराष्ट्र टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे मंदार गुरव, ज्यानं अनेक मैदान आपल्या चतुरस्र फलंदाजीने गाजवले. आज मात्र वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघाची पूर्ण जबाबदारी खांद्यावर घेऊन मैदानावरती उतरले ते मंदार गुरव. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू आहे. जोरदार अपील होतं. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, हे अपील फेटाळून लावलं जातंय. आणि दरम्यानच्या काळामध्ये निर्धाव चेंडूची गणना होते. अजूनही 27 धावावर स्थिरावलेला धावफलक. 46 धावांचा पाठलाग करताना वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघ. प्रथमेशची चांगली गोलंदाजी मैदानावरती. अशाच प्रकारची गोलंदाजी प्रथमेशला करावी लागेल छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघाला. तर दुसऱ्या बाजूने मंदार गुरव, ज्याच्या खांद्यावर जबाबदारी आहे वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघाची. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिडविकेटच्या दिशेने केलेला सुरेख असा तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण, तितकी दर्जेदार फेक पाहायला मिळतंय. छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघानं आज चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजी म्हणा, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही विभागामध्ये चांगली कामगिरी छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघाकडून पाहायला मिळते. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त, आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या 1 गडी बाद 28. 6 चेंडूमध्ये करायच्यात 18 धावा. कंपल्सरी चेस या नियमाप्रमाणे वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघाला येणाऱ्या 6 चेंडूमध्ये करायच्यात 18 धावा. सकाळचं सत्र अर्थात गाजवलं मैदानावरती. विकी रोगे असतील, मुन्ना परब, पायस अल्मेडा. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे संघानं पहिल्या 2-3 सामन्याचा जर विचार केला तर गोलंदाजीच्या आक्रमणावरती भर दिला आणि चतुरस्र भेदक गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम करून या स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. हा संघ स्पर्धेच्या गतवर्षीचा विजेता संघ आहे, आणि त्याच आत्मविश्वासानं हा संघ सेमीफायनल मध्ये पोहोचतोय या स्पर्धेच्या. आता 7व्या पर्वामध्ये जर विचार केला तर आज दुसऱ्या दुपारच्या सत्रामध्ये विदर्भ पराडकर असतील, दत्ता लोणे असतील, याने हरकुळ खुर्द गांगोवाडी क्रिकेट संघासाठी उपांत्यपूर्व फेरीचे दरवाजे उघडलेत आपल्या चतुरस्र फलंदाजीने. आणि या संघाबरोबर कोणता संघ या मैदानावरती खेळताना दिसेल येणारा वेळ थोड्याच वेळात स्पष्ट होईल चित्र. दरम्यानच्या काळामध्ये 6 चेंडू विजयासाठी 18 धावांचं लक्ष्य, आणि हे षटक हाताळण्यासाठी संकेत. आज मात्र संकेतला चांगली गोलंदाजी करावी लागली. 6 चेंडू आहेत आणि विजयासाठी कंपल्सरी 18 धावा करायच्या आहेत. स्ट्राईकच्या दिशेनं
मंदार गुरव. मंदार गुरवकडे तेवढी ताकद आहे, तेवढी क्षमता आहे, हे 18 धावा पूर्ण करायचे. परंतु दुसऱ्या बाजूने संकेतला सुद्धा आज चांगले संकेत छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघाला द्यावे लागतील. मोठा फटका मंदारच्या बॅट बद्दल पाहायला मिळतोय आणि दरम्यानच्या काळामध्ये मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये निश्चितच अलगद जाळ्याचा पडतोय तो, अर्थात मंदार गुरव झेल चित होऊन डगआउटच्या दिशेने. आता मात्र छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघाच्या गोटामध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण येणारे 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडू मध्ये वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघाला करायचे आहेत 18 धावा. पाच चेंडू विजयाचं लक्ष 18 धावा आणि नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने चंद्रा जाधव. चंद्रा जाधवकडे क्षमता आहे आणि चंद्रा जाधवला आ क्षमता ही मैदानावरती पूर्ण करणं गरजेचं आहे वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघासाठी. 5 चेंडू शिल्लक, 5 चेंडू मध्ये करायच्यात 18 धावा. यानंतर एक अजूनही हाय व्होल्टेज मुकाबला भगवती 11 तोरसळ त्यांच्या विरोधात रवनाथ 11 फोंडाघाट. नाणेफेकीचं महत्व कौल रवनाथ 11 फोंडाघाट संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि भगवती 11 तोरसळ क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. 5 चेंडू विजयासाठी 18 धावांची आवश्यकता आणि संकेत या सामन्याचा निकाल ठरवणारा निर्णायक षटक घेऊन येणारे 5 चेंडू आहेत, 18 धावा करायच्या. स्ट्राईकच्या दिशेने डावखुऱ्याचा फलंदाज चंद्रा जाधव. चंद्रा जाधवला आज आपलं अष्टपैलुत्व सिद्ध करावं लागेल मैदानावरती वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघासाठी. पण दुसऱ्या बाजूने छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघाचा गोलंदाज संकेत अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय. मोठा फटका पाहायला मिळतोय चंद्राच्या बॅट मधून. चेंडू जातो तो निश्चितच वन बाउन्स. चेंडू SPL सीमा पार. या चेंडूवर मिळतोय चौकार. हीच फलंदाजी मैदानावरती करावी लागेल चंद्रा जाधवला. येणारे 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडू मध्ये 14 धावांची आवश्यकता. वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघाला विनायकजी अपराज साहेबांचा हा मालकीचा संघ मैदानावरती. दुसऱ्या बाजूने प्रथमेश घाडीगावकर यांच्या मालकीचा छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघ मैदानावरती. येणारे 4 चेंडू आहेत विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे आणि या 14 धावांचा कशा प्रकारे पाठलाग होतोय चंद्रा जाधव कडून की या 14 धावांचा बचाव केला जातो संकेत करून हे पाहणं जोगं ठरेल. परंतु दुसऱ्या बाजूला आल्या स्वागत करतोय चंद्रा जाधव चौकारानं. येणारे 4 चेंडू आहेत आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती 14 धावांची. संकेत रिव्हर्सचा देखणा फटका चंद्रा जाधवच्या बॅट मधून. आता मात्र चंद्रा जाधव कडून जी अपेक्षा होती वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघाची ती अपेक्षा पूर्ण करताना चंद्रा जाधव मैदानावरती. चांगला फटका मैदानावरती पाहायला मिळतोय. चंद्राला आल्या चौकारानं स्वागत केलं. त्यानंतर रिव्हर्सचा एक देखणा षटकार आणि षटकारानं सांघिक धावसंख्या धावफलकावर 38 धावा. म्हणजे येणारे चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 3 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 8 धावा विजयाचं समीकरण अर्थात 50-50चा सामना मैदानावरती. एका बाजूने पुन्हा एकदा मैदानामध्ये वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करणारी फलंदाजी चंद्रा जाधव कडून पाहायला मिळते. येणारे 3 चेंडू आहेत आणि विजयासाठी कंपल्सरी 8 धावा करायच्या आहेत. हा महत्वपूर्ण चेंडू असेल. या चेंडूवर जास्तीत जास्त धावा निघणं गरजेचं आहे आणि दुसऱ्या बाजूने या चेंडूवरती निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल गोलंदाज संकेतला. 3 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज आहे. स्ट्राईकच्या दिशेने चंद्रा जाधव ज्यांच्याकडे 2 चेंडू वरती 500च्या स्ट्राईक रेटनं 10 धावा बनवतोय चंद्रा जाधव. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे. फायनलच्या दिशेने खेळला जातो जोपर्यंत चेंडूवर क्षेत्ररक्षण येतो. एकेरी धाव घेतली जाते. एकेरी धाव संख्येने आता मात्र विजयाचं समीकरण 2 चेंडू कंपल्सरी 7 धावा. 39 धावा धावफलकावर. 2 चेंडू विजयासाठी 7 धावा. येणारा चेंडू हा निश्चित या सामन्याचा निकाल ठरवणारा महत्वपूर्ण चेंडू असेल आणि समोर असेल तो फलंदाज वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघाचा गुरु राणे. कणकवलीचा खेळाडू. आज मात्र या खेळाडूवरती मोठी जबाबदारी आहे वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघाची. 2 चेंडू कंपल्सरी 7 धावा करायच्या आहेत आणि या 7 धावा रोखाव्या लागतील. अर्थात संकेत नावाचा गोलंदाज मैदानावरती छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघाकडून.
2 चेंडू विजयासाठी 7 धावा. एका बाजूने प्रथमेश घाडीगावकर यांचा छत्रपती वॉरियर्स क्रिकेट संघ, दुसऱ्या बाजूने विनायकजी अपरा साहेबांचा वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघ. येणारे 2 चेंडू आहेत, 2 चेंडू मध्ये करायच्या 7 धावा. महत्वपूर्ण चेंडू आहे. उजव्या अष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. अजूनही विजयाची संधी. 2 चेंडू 6 धावा. मोठा फटका, एक मोठा धमाका जर गुरु राणेच्या बॅट मधून झाला तर निश्चितच वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघ विजयश्री संपादन करू शकेल. परंतु 2 चेंडू 6 धावा असं समीकरण आहे. क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत भाकीत करणं चुकीचं आहे. अर्थात संकेतला ती कामगिरी मैदानावरती करावी लागेल. गुरु राणेला ती कामगिरी वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघासाठी करावी लागेल. 2 चेंडू 6 धावा. यावेळी मात्र गुरु राणेच्या बॅट मधून पाहायचं एक सूर्य कसा देखणा चौक षटकार आणि षटकारानं गुरु राणेनं दोन्ही स्टारने मॅच समाप्त केले. षटकारानं वरद 11 सिंधुदुर्ग क्रिकेट संघ गुरु राणेच्या एका अतिशय उत्कृष्ट अशा षटकारानं सामना जिंकतोय आणि पुढील फेरीमध्ये प्रवेश करतोय. म्हटलं आता केल्याने होत आहे रे, आधी केल्याचीच पाहिजे. चंद्रान मात्र प्रत्यक्ष मैदानात त्याचा आपला कौतुक करायचं तितक्या कमी, प्रत्यक्ष आपलं अस्तित्व सिद्ध करून दाखवल्यान